नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंतप्रधानांनी देशातल्या 6 मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली आणि त्यात कोरोना नियंत्रणावर भर कसा द्यायला हवा याबाबत मार्गदर्शन आपल्या पद्धतीने केलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या आणि यात एक अत्यंत महत्त्वाची अडचण आहे ती वाढत्या गर्दीची. महाराष्ट्रात असो वा केरळमध्ये या निमित्तानं का होईना पण सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त झाली आणि हीच चिंता आज नाही पंतप्रधानांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या महिन्याभरातली आकडेवारी जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर 10,000च्या जवळपासचा नव्या कोरोना बाधितांचा रोजचा आकडा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र कोरोना बाधितांच्या संख्येत देशात अव्वल नंबर टिकवून आहे ही अभिमानाची बाब नाही, पण तरीही ती त्याच पद्धतीने समोर येते हे विसरता कामा नये. काल परवापर्यंत केरळातलं कोरोना प्रतिबंधाचं नियोजन किती छान असं म्हणणारे जे कोणी होते त्यांच्यासाठी आत्ताची केरळची परिस्थिती सुद्धा आव्हानात्मक आहे. महाराष्ट्र आणि केरळ लोकसंख्येच्या बाबतीत भिन्न स्वरूपाची राज्य आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीच्या जवळपास आहे, केरळ तर यापेक्षा निम्म्याहून कमी असावं. पण तिथली कोरोना बाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे आणि ती कायम राहणं हे जास्त चिंताजनक आहे. ज्या राज्यकर्त्यांना या नियंत्रणाच्या संदर्भातली जबाबदारी आत्ता तत्काळ खांद्यावर आहे त्यांना दोन्ही राज्यांमधल्या मृतांच्या संख्येबाबत चर्चा करायची नसते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोरोना बाधितांच्या बाबतीत जी माहिती ट्विट करतात त्यात शिताफीनं दररोजचे मृत्यू किती हे दडवलं जातं. महाराष्ट्रातल्या कोरोना बळींची संख्या ही सुद्धा गेले कित्येक दिवस सातत्यानं 3 आकडी आहे हे आपल्याला सखेद नोंदवावं लागेल. हे कमी की काय? जवळपास 2.5 लाख कोरोना बळी महाराष्ट्रात नोंदवले गेलेच नव्हते. केरळात सुद्धा असं काय चुकलं की काल परवापर्यंत केरळातलं कोरोना प्रतिबंधाचं होणारं कौतुक आता अचानक अटलंय की काल परवापर्यंत होणारं केरळातलं कोरोना प्रतिबंधाचं कौतुक हे केवळ विशिष्ट विचारसरणीच्या माध्यमातून राष्ट्रीय वाहिन्यांवर मॅनेज केलेल्या बातम्यांचंच होतं हेही तपासावं लागेल. महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या मधल्या कोरोना प्रसाराच्या संदर्भानं केंद्रीय स्तरावरून वारंवार विनंती स्वरूपात सूचना दिल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी ही तिथल्या राज्य सरकारांची जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. आत्ताच्या घडीला आपण चर्चेला याच निमित्तानं मुद्दा घेतोय केरळ आणि महाराष्ट्रासाठी जागे व्हा असा अलर्ट आहे. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. आपल्या सोबत महाराष्ट्र माकप समिती सदस्य या नात्यानं शुभाताई शमीम आहेत. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं प्रेरणा होनराव आपल्या सोबत आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते, थेट महाराष्ट्राची चर्चा आत्ता या क्षणापासून सुरू करूयात. माझ्या समोरची आकडेवारी अशी सांगतेय महाराष्ट्राचा डेथ रेशिओ कोरोनाच्या संदर्भातला कोरोना बळींचा तपशील हा 2.04% इतका आहे. केरळामध्ये तो 0.48% इतका नोंदवलेला गेलेला आहे. कोरोना बळींच्या संख्येत महाराष्ट्र अद्यापही प्रथम क्रमांकावर आहे. परिस्थिती हाताबाहेर का गेली आणि परिस्थिती अजून किती भयावह होऊ शकते? प्रसादजी, या आकडेवारी किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये मला एका गोष्टीचं थोडंसं आश्चर्याने वाईट वाटतं की आपण आधी दुसऱ्या लाटेच्या वेळेला किंवा पहिल्या लाटेच्या वेळेला दिवसाला 8 ते 10 हजार केसेस जेव्हा सुरुवातीला व्हायच्या तेव्हा आपण इतकं खडबडून जागे व्हायचो आणि आज मात्र 8 ते 10 हजार केसेस असताना मला चिंता याची वाटते की आपण या आकडेवारीला किंवा आता या गोष्टीला सरावत जर आपण अशा प्रकारे गेलो
आणि टेस्टिंग किंवा बाकीच्या गोष्टी आपण जर इनसेन्सिटिव्ह होऊन या आकडेवारीला की चला आधीच्या मनाने तर दुसऱ्या लाटेच्या मनाने तर खूप चांगली परिस्थिती आहे ना, असं जर आपण विचार केला नाही, पण तर ही डॉक्टर तिसरी डॉक्टर लाट अन्नदाते हा. डॉक्टर अन्नदाते, मुळात हाच मुद्दा तर गंभीर आहे. आधीच्या लाटेत तुलनेत काय आकडेवारी परिस्थिती सुधारलेली दिसतेय? रोजचे बाधित 10,000च्या घरातच आहेत. मृत्यूची आकडेवारी महाराष्ट्रात 3 आकडी कायम आहे. 2.5 लाख कोरोना बळी नोंदवलेच गेले नव्हते. काय चांगलं झालंय? नाही, मला वाईट काय एक लक्षात ठेवा, दुसरी लाट कमी झाली ही आनंदाची गोष्ट आहे, पण आपल्याला शासन प्रशासन पातळीवर हे कळत नाहीये की हे सेलिब्रेशनची गोष्ट नाहीये. अगदी. कारण आणि 8,000 आणि आणि केसेस दुसरी गोष्ट, 170 भले दुसरी लाट कमी झाली असेल, आत्ताच्या आपल्या वागण्यामुळे तिसरी लाट आणखीन जवळ आणून ठेवली आपण. एक्झॅक्टली. आणि यात एक वाईट म्हणजे एक थोडीशी बिघडलेली गोष्ट एक लक्षात ठेवा, आरोग्यमंत्र्यांनी चांगल्या गोष्टी सांगणं याच्यापेक्षा आपण 1.9% हा आपला मृत्यूदर थोडा 0.1% तरी खाली आला होता. गेली 8 दिवस जर आपण बघितलं तर मुंबई आणि महाराष्ट्र, मुंबईचा मृत्यूदर 2.1% आणि महाराष्ट्र 2 हा वाढतोय. हे खूप चिंताजनक आहे. आणि अगदी. हे आपल्याकडे आता आधीपेक्षा नॉलेज, आता काही आपल्याकडे रेमडेसिवीरचा तुटवडा नाहीये, आता आपल्याकडे मोनोक्लोनल अँटीबॉडीज सारखं शस्त्र आपल्या हातात आहे, लसीकरण आपल्या हातात आहे. असं असताना हे घडतंय. आणि मला एक खूप म्हणजे महत्वाचा मुद्दा, एक कॉम्प्लिकेटेड मुद्दा यात सांगायचा आहे. जेव्हा केसेस कमी होतात ना, तेव्हा लसीकरणाचा वेग खूप जोरात वाढवता येतो. याचं कारण असं आहे, ते आपण आता करत नाहीये त्या प्रमाणात, जितक्या प्रमाणात व्हायला हवं. मी म्हणत नाही की नाही, एक लक्षात ठेवा, 25 ते 30% लसीकरण झालंय, पण इट इज नॉट अ टाइम टू सेलिब्रेट. कारण सांगतो, जेव्हा आता 8,000 केसेसच्या 10,000 12,000 जर झाल्या प्रसादजी, ठीक आहे. तर मागच्या लाटेमध्ये, प्रसादजी पटकन एक गोष्ट सांगतो 30 सेकंदात, मागच्या लाटेमध्ये अँटीबॉडी एनहान्समेंट नावाची एक गोष्ट होती, जी अजून शासन पातळीवर कोणालाही माहित नाही, टास्क फोर्सलाही ती माहित नाहीये. ती काय होती की जे लोक इन्क्युबेशन पिरियड मध्ये असतात, ते जेव्हा लस घेतात तेव्हा त्यांचा कोरोना अजून वाढतो आणि त्यांच्यामध्येही मृत्यूदर वाढतो. आणि म्हणून त्यांची तपासणी करून आपल्याला त्यांना लस देण्याची वेळ यावी लागते. ती जर आणायची नसेल तर केसेस कमी असतात. त्यावेळेला आपल्याला कमीत कमी लोक इन्क्युबेशन पिरियड मध्ये असताना आपल्याला लसीकरण हे जेव्हा लाट सुरू असते त्याच्या 10 पट नव्हे तर 50 पट वाढवावं लागतं. मला वाटतं थोडा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे. प्रसादजी, तुम्ही इलॉबरेट करा नंतर. जी बोलूयात आपण त्याच निमित्तानं त्या विषयावर सुद्धा. सूरज चव्हाण यांना पटकन आपण प्रतिवादाची संधी देतोय. सूरज चव्हाण, राज्य सरकार जागं झालंय का? आत्तापर्यंतच्या प्रत्येक फेसबुक लाईव्ह मध्ये आता सरकारनं काय काम केलं, सरकारनं कालच्यापासून आजपर्यंत किती परिस्थिती बदलली, या बाबतीत सखोल विश्लेषण असायचं, सखोल भूमिका मांडली जायची. हे सगळं करून सुद्धा परिस्थिती किती आत्ताची चिंताजनक आहे हे तुम्हीही पाहत असाल. नक्कीच राज्य सरकार जागा आहे का नाही प्रसादजी, कदाचित तुम्ही लोक एका वेगळ्या नजरेनं बघत असाल म्हणून तुम्हाला सरकार झोपलेले असं वाटते. पण वस्तुस्थिती की जगातल्या अनेक संस्था या सरकारचं करोना काळामध्ये केलेला कार्याचा गौरवोद्गार केलेला आहे. WHO सारख्या संस्थेनं या महाराष्ट्र शासनानं करोना काळामध्ये उत्तमरित्या काम केलेले हे त्यांचे सर्टिफिकेशन दिलेलं आहे. BDD चाळ असेल, धारावीतली वाढलेली करोनाची संख्या असेल, जिथं लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वाधिक लोकसंख्या ज्या भागात राहते तिथं सुद्धा करोना नियंत्रण आणण्याचं काम हे आपण केलेलं आहे. आज मला एक गोष्ट आनंद वाटली की कमीत कमी देशाच्या पंतप्रधानाला आता तरी चिंता वाटली, जो की करोनाचा दुसऱ्या फेज मध्ये आलेला आहे. आता तरी त्यांना चिंता वाटली. ज्यावेळेस त्यांना बंगालचं इलेक्शन होतं, इतर राज्यातले जे इलेक्शन होते, त्यावेळेस या देशातल्या कुठल्याही नागरिकाची त्यांना चिंता वाटलेली नाही. पण आज इलेक्शन नसल्यानंतर चिंता वाटली आणि चिंता वाटल्यानंतर आता आम्हाला अपेक्षा आहे की कमीत कमी पंतप्रधान आता तरी अधिकची मदत या गंभीर असलेल्या राज्यांना अधिकची करतील. ज्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या माझं पूर्ण करतो मी, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या असताना सुद्धा सर्वाधिक मदत कुठे केली गेली? गुजरातमध्ये मदत केली गेली. पीपीई किटच्या वेळेस आपल्या वाट्याला किती सूरजजी सूरजजी आकडेवारीच्या आधारे ही सगळी गोष्ट किती चुकीची आहे हे या आधी सिद्ध झालंय. आता आपण जर ताजी तपशील मागत असाल आणि आपण हा ताजा दावा करत असाल, सूरजजी माझा प्रश्न ऐका. मला कृपया आपण सांगाल का चर्चेमध्ये की कोणत्या पद्धतीची मदत आपल्याला तात्काळ हवी आहे? आपण चर्चेला पुढे नेऊयात, सकारात्मक ठेवूयात.
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वाधिक गरज आहे. महाराष्ट्र शासनाची संपूर्ण यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये सज्ज आहे लसीकरणाच्या बाबतीत. आज एक मोठा आकडा म्हणजे रोजच्या रोज महाराष्ट्र सरकार हे आपलंच लसीकरणाच्या बाबतीत रेकॉर्ड तोडत आहे. जर आम्हाला केंद्र सरकारकडनं अधिक लसी भेटल्या तर आम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला जास्तीत लसीकरण देऊ. आज कुठे लसीकरण? आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एकीकडे तुम्ही चिंता व्यक्त करता आणि लसीच्या बाबतीत ज्यावेळेस तुमचं धोरण बनतं त्यावेळेस इतर राज्याला तुम्ही लसी जात देता. हा कुठला न्याय आहे तुमच्या बाबतीत? त्याच्यानंतर प्रसाद लसीकरणाचा मुद्दा आपण उपस्थित केला. मी पूर्ण करतो. प्रसादजी, तुमचं एक वाक्य होतं, मला कुठंतरी ते खटकलं आहे. तुम्ही म्हणताय की या महाराष्ट्रामध्ये आकडे लपवले गेलेले आहेत. प्रसादजी, माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, जय महाराष्ट्र चॅनलला ओपन चॅलेंज आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पॉझिटिव्ह रुग्णाचा असेल किंवा मृत्यू झालेल्या रुग्णाचा आपण स्वतः म्हणताय ना की आकडे लपवले गेलेले नाहीत. मग 2.5 लाख लोक मेल्याच्या संदर्भातला तपशील हा नंतर कसा वाढला? लपवालपवी करायला हा महाराष्ट्र आहे, गुजरात नव्हे. अहो, हा महाराष्ट्र तर यातच 2.5 लाख केसेस आल्या, त्या नोंदवल्या गेल्या नाहीत. हे ज्या वेळेला माध्यमांनी समोर आणलं, तुम्ही आमचं जुनं कव्हरेज तपासून पहा, त्यामध्ये तुम्हाला अनंत पुरावे सापडतील. सरकारने, प्रसादजी, आरोग्य मंत्री असेल किंवा महाराष्ट्राच्या डीजीपीआर डिपार्टमेंटने रोजच्या रोज बाधित असलेले आकडे, मृत्यूदर झालेले आकडे आणि घरी पाठवलेली रुग्णाची संख्या हे तुम्ही कदाचित आरोग्य मंत्र्याला फॉलो करत नसाल. नाही, आम्ही फार चांगल्या पद्धतीने फॉलो करतो, म्हणूनच आम्ही त्यामधला तफावतीचा मुद्दा समोर आणतो. सूरजजी, अहो 2.5 लाख जवळपास रुग्ण हे मोजलेच गेले नव्हते, ही आकडेवारी स्वतः आरोग्य सचिवांनी मान्य केली आहे. नाही, तुम्ही कुठेतरी, तुम्हाला मी ओपन चॅलेंज देतो, तुम्ही आकडेवारी जाहीर करावी चॅनलवरती. मी तुम्हाला केलेली आहे, यापूर्वीच केलेली आहे, एकदा नाही अनेकदा केलेली आहे. कदाचित तुम्हाला ती आकडेवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भेटली. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. जी गोष्ट सरकारी पातळीवर सरकारी कागदावर आली ती पण भारतीय जनता पार्टीच्या कडून येत असेल तर राज्यात सरकार कोणाचं आहे? महाराष्ट्र शासनाची आकडेवारी नाही. प्रसादजी, अहो असं काय करताय? सूरजजी, आपण स्वतः ट्विट तपासा. सूरजजी, आपण स्वतः आपल्याच सरकारच्या मंत्र्यांचे ट्विट तपासा. मी खोटं बोलत असेल तर ट्विट तर नाही खोटं बोलणार. प्रसादजी, महाराष्ट्रामध्ये जशी गुजरातमध्ये मृत्यूचा दर, गुजरातमध्ये तर एका पत्रकाराने सर्वे काढला होता, त्या सर्वेमध्ये असा रिपोर्ट आहे, गुजरातमध्ये करोना काळामध्ये सर्वाधिक डेथ सर्टिफिकेट वाटप झालेले आहेत. तुम्ही ते तपासलं पाहिजे. करोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला, अशा नॉर्मल रोगामुळे. सूरजजी, आपण जी काही तपशिलातली माहिती देताय, आपल्याला गुजरातची तुलना करायची, आवर्जून करा, काहीच काळजी नाही त्याची. राजस्थानची तुलना पण काढावी लागेल. मग गुजरात सोबत आम्हाला कुठली स्पर्धाही करायची नाही. आम्हाला आमच्या राज्यामध्ये आमचं राज्य हे करोना मुक्त करायचंय, प्रत्येकाला लसीकरण करायचंय. सूरजजी, आपण वारंवार गुजरात 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 म्हणत होतात, म्हणूनच मी आठवण करून दिली. तुमच्या मुद्द्यावरचा प्रतिवाद मी करणं योग्य नाही. आपण मला मगाशी जेव्हा आव्हान दिलं तेव्हा पुरतं मला उत्तर द्यायचं होतं. आपले जे जे राजकीय मुद्दे आहेत त्यावरचा प्रतिवाद करण्यासाठी आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत. प्रेरणाताई, विषय बऱ्यापैकी राजकीय होऊ शकतो, तुम्ही तथ्याच्या आधारे मांडा. 1, महाराष्ट्रात आकडे लपले का? 2, गुजरातनी आपल्या कोरोना प्रतिबंधाच्या कामात काही चुका केल्या का? 3, देश पातळीवरून केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतं का? सर्वप्रथम आत्ताच्या डिबेटमध्ये मला आपल्या सगळ्यांसमोर एक वस्तुस्थिती ठेवायची आहे. आपल्या संपूर्ण देशामध्ये 9% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते. 9% लोकसंख्येमध्ये साधारणतः संपूर्ण देशाच्या 20% केसेस या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी आहेत. त्याच्यानंतर 31% डेथ रेट, अख्ख्या देशाच्या कंपॅरिझन मध्ये 31% डेथ रेटचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र आज देशामध्ये करतोय. आता मी राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांचं बोलणं सूरज चव्हाणजींचं बोलणं ऐकत होते. भाषण पाठ करून आल्यासारखं आणि फक्त महाराष्ट्राला ओरडून ओरडून काहीतरी डोक्यात घालण्याच्या प्रयत्नात ते होते. त्यांचं पाठ केलेलं भाषण ऐकलं, पण आता त्यांना थोडासा आरसा पण दाखवावा म्हणते. आपण महाराष्ट्राची तुलना गुजरात सोबत नको करायला, आपण दिल्ली सोबत करू. उत्तर प्रदेशासोबत केली तर आणखीन जास्त मिरची लागते. पण तुम्हाला आजच्या दिवशी सांगते, आज महाराष्ट्रामध्ये, आज उत्तर प्रदेश, आज महाराष्ट्रात
आज महाराष्ट्रामध्ये 8,000 आपण बोलत असताना मध्ये नाही बोलले सूरजजी, तुम्ही पेशन्स ठेवून ऐकून घ्या आता. आमची प्रेरणाताई, आमची तुम्हाला विनंती आहे, महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे, त्याची इतिहासासोबत तुलना सुद्धा होऊ नये. तुम्ही बोलत आपण सूरजजी तुलना सुरू कोणी केली? बोलले नाही सूरजजी, तुलना बोलले तुम्हीच नाही सुरू मध्ये. केलीत ना गुजरात बरोबर प्रत्येक वेळेला. म्हणून उत्तरादाखल तुलना होणं आता स्वाभाविक आलं. आपण ऐकून घ्यावं प्रेरणाताई, वेळेच्या मर्यादेत आपण आपलं उत्तर पूर्ण करा. शुभा शमीम आहेत आपल्यासोबत, शुभाताईंनाही बोलतं करायचंय. आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये 8,000 कोरोनाच्या केसेस सापडल्यात. उत्तर प्रदेशामध्ये आजच्या दिवशी 70 केसेस सापडल्यात. आज उत्तर प्रदेशमध्ये 2.5 लाख टेस्ट झाल्यात. 70 केसेस जिथे सापडल्यात तिथे, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये 8,000 केसेस सापडल्यात त्या महाराष्ट्रामध्ये 2.1 लाख टेस्ट झाल्यात. या सरकारचं लक्ष हे कोरोना कमी करण्याकडे कधीच नाहीये. त्यांचं लक्ष फक्त आकडेवारीकडे. आकडेवारी कशी झाकू आणि वेळ रोजच्या रोज गळा कसा दाबू कोरोनाचा आकडेवारीमध्ये, याकडे या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांदरम्यान झालेल्या चर्चेत सुद्धा भर देण्यात आला. पंतप्रधानांनी टेस्टिंग वाढवा हे परत एकदा सांगितलेलं आहे. मी शुभाताई आपल्यापर्यंत बोलण्यासाठी, विषय आणण्यासाठीचा प्रयत्न करतो, पण या निमित्तानं एक छोटासा प्रश्न मला अमोल अन्नदातेंना विचारायचा आहे. त्यांच्याशी बोलून आपल्यापर्यंत येतोच आहे. अमोलजी, महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आकडेवारी वाढायला लागते त्याच्यानंतर हळूहळू टेस्टिंग कमी झालेलं दिसतं. आकडेवारीच्या पहिली गोष्ट, आकडेवारी ही टेस्टिंगचा क्रायटेरियाच नाही पाहिजे. ही साथ आता ही ऑनगोईंग पॅन्डेमिक असणार आहे. म्हणून आपल्याला फिवर क्लिनिक ही आपण जी पहिल्या लाटेमध्ये एक प्रत्येक गावोगावी ठिकाणी करायचं ठरवलं होतं, ते फिवर क्लिनिक्स आज गायब झालेले. एव्हरी फिवर इज कन्सिडर्ड एज कोविड अनलेस प्रूव्ड अदरवाईज. कोविड ताप आला म्हणजे तो ऑलमोस्ट आजही कोविड म्हणून आम्हाला डॉक्टरांना ट्रीट करावा लागतोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आणि या ज्या होम टेस्ट आल्या आहेत ना, एक लक्षात घ्या, RT-PCR हे गोल्ड स्टँडर्ड आहे. आणि आपल्याला जे बल्क टेस्टिंग स्क्रीनिंग करायचंय तिथे आपण रॅपिड अँटीजन करू शकतो. या दोन गोष्टींचा आपल्याला काय होतं, लाड गेली ना की या सगळ्या गोष्टी गायब होऊन जातात. प्रसादजी, आपल्याला म्हणजे आम्ही आजही सांगतो की पेशंटला ऑपरेशनच्या आधी प्रत्येकाची RT-PCR करायला हवी, प्रत्येकाची रॅपिड अँटीजन करायला हवी. प्रत्येक जो 5 दिवसापर्यंत तापाच्या पहिल्या 3 दिवसामध्ये जर रॅपिड अँटीजन डायग्नोज झाला तर डेथ रेट कमी होतो. बरोबर. आणि आपण या निमित्तानं हे अधोरेखित करू इच्छित आहात की सतर्कता सोडता कामा नये. शुभा शमीम, प्रसादजी 3,000 जरी केसेस असल्या तरी टेस्टिंग प्रचंड असायला पाहिजे. याचा आकडेवारीशी काहीही संबंध नाही. आपण टेस्टिंग हे शुभाताईंना बोलतं करायचंय. अमोलजी वेळेची मर्यादा. शुभाताईंना बोलतं करतो पटकन. केरळमध्ये काय गडबडलं शुभाताई? फक्त केरळ नाही, मला महाराष्ट्राबद्दल पण बोलायचंय. बिलकुल, आपण आधी केरळ विषयी बोलावं. महाराष्ट्र आणि केरळ या दोघांमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे नॉन बीजेपी सरकार आहे. केंद्र सरकारने सर्वात जास्त दुजाभाव कोणाशी केला असेल तर तो नॉन बीजेपी सरकारांशी केलेला आहे. उदाहरण महाराष्ट्र द्यायचं आणि केरळचं पण आपण देऊ शकता की आज महाराष्ट्राची जवळजवळ 45,000 कोटीचा GST जो महाराष्ट्राला द्यायला पाहिजे, जो महाराष्ट्र खर्च करू शकतो स्वतःच्या लोकांवरती, तो 45,000 कोटीचा GST केंद्र सरकारने दाबून ठेवलेला आहे, त्यांच्याकडे दिलेला नाही. हे जीएसटीचे आकडे दरवेळेला बदलतात कसे काय? अर्थमंत्री एक आकडा देतात आणि चर्चेमध्ये वेगळे आकडे येतात, आकडे वाढत चालले आहेत. वाढतात म्हणून बदलतात. अच्छा, GST वाढतो आणि तो सगळा केंद्र सरकार दाबून ठेवतो, वेळच्या वेळी राज्य सरकारला देत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे ज्या उपाययोजना राज्य सरकारने मागच्या वेळेला केलेल्या होत्या त्या करायला या वेळेला त्यांना. शुभाताई, अगदी आपण जो एक अत्यंत वजनदार असा मुद्दा मांडला, त्यानिमित्तानं मला विचारायचंय, आत्ताच्या घडीला आरोग्य वगळता इतर सर्व खर्च बंद करा असं सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात बजेट कमी पडतंय असं म्हणायचंय? हे बघा, आरोग्यावरचा सुद्धा खर्च जो आहे किंवा बाकीच्या आवश्यक गोष्टीवरचा खर्च हा आता सध्या जे सर्वात मोठं उत्पन्नाचा स्रोत आहे ते सगळं केंद्र सरकारकडे आहे. आज महाराष्ट्राकडे फक्त पेट्रोलचा उपकर
आणि दारू वगैरे तत्सम गोष्टीवरचा कर या गोष्टी सोडल्या तर महाराष्ट्राला कुठलंही स्वतःचं इन्कम राहिलेलं नाही. केंद्राने सगळे काही पैसे स्वतःकडे घेतलेले आहेत, बर. सगळे स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि एक छोटा प्रश्न मला विचारायचा आहे शुभाताई, मला आपल्याला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. समजा तुमच्या खिशात पैसा नाहीये, तुमच्या खिशात जर पैसा नसेल तर तुम्ही समजा भाजी आणायला गेलात तर काय कराल? कमीत कमी दरामध्ये ती खरेदी कराल. मी एक छोटीशी गोष्ट मांडतो, शुभाताई कृपया माझा प्रश्न ऐका. ज्याच्या खिशात पैसा नाही तो चढ्या दरानं बॉडी बॅग्स, प्रेत वाहून नेणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या कसा खरेदी करू शकतो? हे महाराष्ट्रात का घडतं? जीएसटीचा आणि नसण्याचा आणि खिशात पैसे नसण्याचा आणि महाग दरानं औषधं, बॉडी बॅग्स खरेदी करण्याचं कसं काय जमतं मग? उलट आहे. महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक कोरोना आणि म्युकरमायकोसिसच्या संदर्भातली जी औषधं आहेत त्याच्यावरती सीलिंग लावलेलं आहे प्राइसचा, आणि त्याच्यामुळे लोकांना ते उपलब्ध तर आहेतच पण कमी भावामध्ये उपलब्ध आहेत, आणि त्याच्यामुळे आता शुभाताई चांगल्या पद्धतीने होतंय. ठीक आहे शुभाताई, आपण महाराष्ट्राच्या विषयीची भूमिका मांडलीत. केरळचा माझा मूळ प्रश्न माकप या नात्यानं तुमच्याकडून अनुत्तरित राहिला आहे अद्याप. केरळचा सुद्धा हाच प्रश्न आहे, म्हणूनच मी दोघांची तुलना यासाठी केली की दोन्हीकडे विरोधी पक्षांची सरकार असल्यामुळे अजिबात हे दिलं जात नाहीये. फरक हा पडलेला आहे की मागच्या लाटेमध्ये जो पैसा त्यांच्याकडे उपलब्ध होता त्याच्यामुळे त्यांनी ट्रेसिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं होतं. दुसरं त्यांनी केलेलं होतं, महाराष्ट्र सुद्धा आणि केरळ सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, यावेळी पैसा नसल्यामुळे होम क्वारंटाईनवर भर देण्यात आला, आणि त्याच्यामुळे होम शुभाताई थोडंसं अपडेट व्हायला लागेल आपल्याला. राज्यात सुद्धा गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या हा महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांचा निर्देश येऊनही अनेक दिवस उलटून गेलेत. मला एक आणखीन प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणता ना की महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार आहे, केरळात बिगर भाजप सरकार आहे आणि हे काही केंद्राला बघवत नाही. अहो केंद्राला तर आत्ता ताज्या घडामोडींमध्ये पश्चिम बंगालला मधलं सरकार न बघवायला पाहिजे. ते पश्चिम बंगाल बद्दल काही म्हणत नाहीत, महाराष्ट्र आणि केरळाबाबत अधिक जागरूक असतात. तुमचा हा तर्क मी प्रेरणा होनराव यांच्याकडे घेऊन जातो. प्रेरणा होनराव, भेदभावाबद्दल उत्तर द्या. भेदभाव हा बचाव आहे, वस्तुस्थिती आहे की आणखीन काही? भेदभाव हा पूर्णपणे बनाव आहे. वसुली सरकारचा विचार करणाऱ्या लोकांना फक्त वसुली आणि पैसाच दिसतो, लोकांचं आरोग्य दिसत नाही. आजच्या दिवशी मला आपल्याला प्रकर्षाने सांगायचं, इथं सूरज चव्हाण जी ताई आहेत, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान महोदयांना रिक्वेस्ट केली होती की आमच्या लसीकरणाची जबाबदारी आमच्याकडे द्या, आम्ही इंटरनॅशनल टेंडर फ्लोट करू, आम्ही इकडनं लस आणू, तिकडनं लस आणू. जगभराच्या गप्पा गेल्या, पण ज्यावेळी प्रत्यक्ष परिस्थिती आली, पंतप्रधानांनी सांगितलं राज्यांनी 50% लस तुम्ही देऊन टाका, 50% केंद्र कॉन्ट्रीब्युट करेल. त्या दिवसापासून ज्यावेळी केंद्र सरकार पुन्हा स्वतःहून म्हणालं की आता केंद्रच लस पुरवेल, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्र सरकारने एक लस लोकांना दिली नाही. इंटरनॅशनल टेंडर कुठल्या हवेत फ्लोट करत होतं हे आजपर्यंत कळलेलं नाही. आणि आता राहिला प्रश्न जीएसटीचा, मला ताईंना प्रश्न विचारायचा आहे. राहिला प्रश्न जीएसटीचा, मला ताईंना प्रश्न विचारायचा आहे. मंत्र्यांच्या बळावर करोडाचा खर्च होतात, मंत्री करोडांच्या गाड्या खरेदी करतात, त्यांच्या घराचे रंगरंगोटी करतात, त्यावेळेचे पैसे लोकांच्या आरोग्यावर खर्च करावेसे वाटले नाहीत का? ज्यावेळी लोकांना तुम्ही मेलेल्या लोकांना वाहून आणणाऱ्या बॅग्स मध्ये तुम्ही पैसे खाता, त्या वसुली सरकार वसुली करता महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. उठलं की केंद्र सरकारला मागायचं, उठलं की केंद्र सरकारला मागायचं. प्रेरणाताई, सूरज चव्हाण यांना आपल्याला उत्तर द्यायचंय. एकदा त्यांचाही तर्क ऐकूया. सूरज चव्हाण, आपण बोलणार आहात. थकबाकी उत्तर द्या, का नाही दिले केंद्र सरकार? एक मिनिट शुभाताई, सूरज चव्हाण बोलतायत, समविचारी आहेत, त्यांना बोलू द्या. एकदा आकडेवारी काढा. महाराष्ट्र प्रेरणाताई, मला आवाज कमी करावा लागेल आपला. प्रेरणाताई, अशा प्रकारे वेळ नाही घालवता येणार चर्चेत. सूरज चव्हाणांचा वेळ सुरू झालाय. प्रेरणाताई, तुम्ही जी चुकीची माहिती महाराष्ट्राला देताय, कदाचित तुम्हाला लसीकरणाच्या बाबतीत
ऐका ना, ऐका ऐका करून ऐका या. ऐका ऐका ओ लसीकरणाच्या ऐका बाबतीमध्ये महाराष्ट्र अहो, हा ऐका. देशात एक नंबरचं ऐका, आपली राज्य आहे. भाजपाची त्याला जुनी सगळ्यात सवय आहे जास्त खोटं बोलायचं लसीकरण पण रेटून केंद्र बोलायचं. सरकारने ते ऐका जरा, अहो, प्रशिक्षणार्थी आहात सूरजजी, आपण. तुम्ही कशी आज गप्पा मला मारल्या, वाटतंय त्या मला महाराष्ट्राच्या वाटतं लोकांना तुम्ही ऐकून प्रशिक्षण हसायला घेऊन आलं आला असेल. की कशा पद्धतीनं खोटं बोलायचंय. जरा थोडं ऐका. लसीकरणाची पॉलिसी कदाचित हे झाल्यानंतर आपल्या एखाद्या मुख्य तुमच्याकडे जगावेगळा आकडा महाराष्ट्राच्या बाबतीतला आहे, ज्याचं संशोधन तुम्हीच केलेलं आहे तुम्हाला तुमच्या कदाचित सरकारने. खरं ऐकायची आणि ते सवय दिसत वेळोवेळी नाहीये. खोटं पडत गेलेलं आहे. तुम्हाला कदाचित खरं ऐकायची सवय दिसत नाहीये. स्वतःची तुलना दुसरा स्वतःची प्रेरणा तुलना होऊन राहा. राज्यांमध्ये दिसत प्रेरणा होनराव, वेळेची मर्यादा आहे, मला आपला आवाज बंद करावा लागेल. सूरज चव्हाण, आपण आपलं म्हणणं मांडा. एक मुद्दा त्यातही पटकन घ्या. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात शक्य झालं ते केंद्राच्या मदतीशिवाय शक्य झालं का? लस आली कुठून? प्रसादजी, माझं काय म्हणणं आहे तुम्हाला आता, अहो ऐका जरा, त्याने प्रश्न विचारला, तुम्ही थांबा ना जरा. प्रसादजी माझं बोला सूरजजी. प्रसादजी, माझं काय म्हणणं आहे, कदाचित प्रेरणाताईला लसीबद्दलची जी पॉलिसी केंद्राने जाहीर केलेली आहे ते माहिती नाहीये. तुम्ही स्वतः त्यांना मला वाटतं सांगायला हवं की लसीकरणाची पॉलिसी कुठल्याही राज्याला स्वतंत्र लस खरेदीचा अधिकार दिलेला नाही. प्रसादजी, कुठल्याही आज महाराष्ट्रामध्ये अहो थांबा ताई, थांबा. आपल्याला हेच सांगितलं कुठून आलेलं शिक्षण अहो कुठून आलेलं कुठून आलेलं सांगतो ना, थांबा जरा. कोणत्या कागदावरून आला? अरे एक कदाचित मिनिट, तुम्हाला सांगितलं प्रेरणाताई, मला खरंच आपला आवाज पूर्ण बंद करावा लागतोय. आपण प्रेरणाताईंना थोड्या वेळ म्यूट करूया. वेळेची मर्यादेपोटी पटकन 30 सेकंदात आपलं उत्तर संपवा. सूरज चव्हाणजी. एकीकडे प्रेरणाताई लसीकरणाच्या बाबतीत या महाराष्ट्राला खोटी माहिती सांगत आहे. कुठल्या केंद्राने कुठल्याही राज्याला, मी महाराष्ट्रालाच नाही म्हणत, कुठल्याही राज्याला स्वतंत्र लसीकरण खरेदी करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. लसीकरण हे केंद्राकडनंच येतं आणि केंद्राकडनं लसीकरण आल्यावर आपण लसी या राज्यामध्ये आपल्याला पुरवठा करण्याचा अधिकार आपल्याला, कुठल्या जिल्ह्याला किती द्यायचा तो अधिकार आपल्याला आहे. ठीक आहे सूरजजी, एक पटकन आणखीन महत्वाचा मुद्दा. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार आहात? 100% हा महाराष्ट्र आधीही 2 लाटेला सक्षमपणे लढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे संकट कसं जरी असलं आणि केंद्राने मदत जरी नाही केली तर महाराष्ट्र स्वतंत्रपणे आपल्या पायावरती हिमतीनं आपल्या लोकांना सोबत घेऊन लढेल. कुणी किती जरी भावनिक धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, मंदिरं उघडा, वारीला जाऊ द्या, तरी या राज्यामध्ये नियम कायदे कानून चालू राहतील आणि या राज्यावर शुभाताईंना विचारूयात मार्गाने पटकन. शुभाताईंना पटकन विचारूयात, केरळ मधली परिस्थिती काय असेल? केरळ आपल्या पद्धतीनं तिसऱ्या लाटेला रोखायला पूर्ण तयारीनं पुढे येतोय का? नक्कीच रोखायला तयार आहे केरळ सरकार, आणि मागच्या वेळेत पण रोखलेलं होतं. आता सुद्धा केरळचं एकूण पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे, लोकसंख्येची घनता ती खूप अधिक असल्यामुळे तिथे थोडासा प्रश्न निर्माण होतो. पण तिथे समाजाने पुढे येऊन बचत गटांनी किट्स तयार करून ते घरोघरी दिलेले आहेत. लोकांना बाहेर पडण्याची गरज पडू नये हा प्रयत्न मागच्या वेळेला केलेला होता. परंतु या लाटेमध्ये त्यांच्याकडे तेवढी साधनं नसल्यामुळे ते करू शकले नाहीत. परंतु आता साधनांची जमवाजमव चाललेली आहे आणि ते नक्कीच तोंड देतील. ठीक आहे, आपण या चर्चेला एक याच सकारात्मक भावनेनं थांबवतो आहोत. वेळेच्या मर्यादेपोटी तुर्तास या चर्चेमध्ये इतकंच. अपेक्षा ही आहे की सरकारांनी येऊ घातलेलं संकट लवकर ओळखून त्याचा वेळेत प्रतिबंध करावा. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.